नमस्कार. ओम श्री गणेशाय नमः. देवघरातील गणपती बाप्पाचा आणि श्रीदेवी आई भवानी मातेचा आशीर्वाद घेऊन आज आम्ही सगळे प्रभावळकर कुटुंबीय लांबच्या प्रवासाला जाणार आहोत. ते कुठे जाणार आहोत हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आधीशी आमची तयारी झालीच होती तर आम्ही बाहेर ट्रॅव्हलर सगळेजण आधी आम्ही चाललो बघा कुठे. आज शाकंभरी पौर्णिमा. पाऊस शाकंभरी पौर्णिमेनिमित्त सावंत प्रभावळकरांची कुलदेवता आई भवानी हिचा गोंधळोत्सव प्रभानवली नांदेड तालुक्याचे ऐतिहासिककालीन गाव आहे, ज्याला शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आणि सावंत प्रभावळकरांची मूळ भूमी, ज्या ठिकाणी सावंत प्रभावळकर लढाईच्या निमित्त लढवय्ये मराठे म्हणून या ठिकाणी कुठं वास्तव्यासाठी आले. ते सगळे सावंत प्रभावळकर कुटुंबीय दरवर्षी शाकंभरी पौर्णिमेनिमित्त गोंधळ उत्सवासाठी आवर्जून उपस्थित असतात आणि आज आम्ही सर्व सावंत प्रभावळकर कुटुंबीय शाकंभरी पौर्णिमे आज प्रभानवली ते गोंधळासाठी जात आहोत. ओके. हे आहेत आमच्या प्रभावळकर कुटुंबातील सदस्य. सगळे खूप एक्साइट आहेत फिरायला जाण्यासाठी. सकाळी लवकर उठून तयारी करून छान आपापले सीट करून बसलेले आहेत. तर चला आता आपण आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. तर आता आपण जाणार आहोत राजापूरच्या दिशेने. राजापूरमध्ये आपण धूतपापेश्वर मंदिराकडे जाणार आहोत. तर प्रथम गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं, त्याला म्हटलं आमचा प्रवास सुखाचा होऊ दे बाबा. त्यानंतर आम्ही धूतपापेश्वर मंदिरामध्ये आलो. हे बघा. हातपाय स्वच्छ धुवून घेतले आणि मग मंदिरात जाण्यासाठी निघालो.
परातीत घे मरे उसळ आणि पाव घेऊन आलो होतो तर एका ठिकाणी थांबलो आणि सगळ्यांनी उसळ पाव आणि खाऊन घेतलं. तू आधी बोलायसाठी काय करावं. ताडपत्री आणली पाहिजे ताडपत्री विसरलो टाकायला ताडपत्री होती हे घे हे दाखव रस्सो. हा हा रस्सा आहे. आता आमची निलिमा आणि पिशवीला नको मग आलू मग घिशी पावा हा बा मीठ होय सरा धर घे जरा कसा चालू आहे आता कसा चालू आहे ना देवाचा छान जेवा मस्त आम्ही पण तिकडे जेवण आता सांगतो जेवण जेवण कसा चालू आहे तुका घेऊ आमच्या पाय तिकडे चला मोठे आपला जुना पाणी होता तसं पाणी काढून धुवायचं मस्त. आता काय बघतो
आता आम्ही सर्व प्रभावळकर कुटुंबीय प्रभानवली या ठिकाणी वाघजाई मंदिर या प्रभानवली गावाची ग्रामदेवता वाघजाई मंदिर या ठिकाणी आलेलो आहोत. वाघजाई मातेचं आम्ही सर्वांनी दर्शन घेतलं. आता हे दर्शन घेऊन आम्ही बल्लाळ गणेश प्रसिद्ध जागृत देवस्थान आहे, जे स्वयंभू गणेश मूर्ती म्हणून त्याची प्रसिद्धी आहे, त्या ठिकाणी आम्ही आता बल्लाळ गणेशाच्या दर्शनाला निघणार आहोत आणि त्यानंतर मग भवानी मंदिरात गोंधळासाठी जाणार आहोत. ओके. आधी दमलं गे, बोल मग गे. दमलं अगे तुझं हे त्याला बोल. होय. बाईट बाईट आता वहिनीने आमचा फ्रेश केलेला आहे. काय काय वस्तू गुजराती एक वस्तू आयटम आम्हाला नंतर काय काय नाव सांगा वहिनी. वहिनीच सांगतील. काय काय आणलं खायला तुम्ही? अरे वा. त्याच्यानंतर काय लाडू आणले. ओ वाव. आणि एक गुजराती आयटम आणला. नाव सांग. पापडा जलेबी पापडा. फुलवडी आणली. पेपर्स आणले. आणि इथे तुम्ही काय करताय? काय करताय? आम्ही आता कांदा सोलत आहोत. थोड्या वेळेसोबत भेल मिळेल. ओके. आणि काय ते सांगा. आमचा भेलचा पण हे शेफ आहेत आमचे. महेश भाऊजी. अगं ह्यांची ओळख करून दे. इथे बस स्टँड, हा बस स्टँड वाजूकत ना काय गो. बाजूला दुकान आहे म्हणतं. बोल बोल. जेवढे माझे फॉलोअर असतात तेवढे सगळ्यांना माहीत असं विचारेल का. फेमस झालंय काय करतल्या तुमच्या दुकानाचा? फेमस झालंय की तुमची फ्री मध्ये ऍडव्हर्टाईज करा. ए ते संपले ग. व्हाईट कलर ते संपले. दे आधी तुला पाहिजे. आधी मला सांगलं असतं, मस्त तयारी केलं. काय होय? नजर मारणीला असते पुस्तकावर. हा हा ओके ठीक आहे. रोशनची वाईट घ्या काहीतरी. रोशनच्या मनात काहीतरी बोलायचं आहे कधीपासून. आणि माझे काय विचारच जनतच नाही. बघण्याचं नाही म्हणतात. चला आता आम्ही डायरेक्ट जात आहोत प्रभानवल्ली गोंधळाला. चला सगळे. काय चला बसून घ्या सगळ्यांनी. गोंधळ मांडला न देवा गोंधळ यावा.
गोंधळाचा कार्यक्रम चालू होता, पण आम्हाला निघायचं होतं, त्यामुळे आम्ही महाप्रसाद घेतला. आमच्या बहिणी थोडा वेळ दिवट्या घेऊन असल्या तिथे. तर आता आम्हाला निघायचं होतं. रात्रीचे 10 वाजले होते. तर असा हा आमच्या कुलदेवता आई भवानी मातेचा वार्षिक गोंधळ. तर तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. महाप्रसाद घेतला आणि असा हा आमचा आज गोंधळाचा कार्यक्रम आम्ही आज संपन्न केलेला आहे. तर आता आम्हाला परतीच्या प्रवासाची वाट धरावी लागणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.